सासूबाई प्लीज पटापट हात चालवा. आज माझ्या आई वडिलांच्या घरचे सगळे लोक येणार आहेत आणि तुम्ही कासवासारख्या काम करत आहात. काल रात्रीच मी तुम्हाला सर्व कामे समजावून सांगितली होती. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घर स्वच्छ करावे लागेल आणि खिडक्या दारांवर जमा झालेली धूळ पुसून स्वच्छ करावी लागेल. कुठेही धूळ किंवा कचरा दिसायला नको आणि मी स्वयंपाकघरात भाजी काढून ठेवली आहे. जेवणासाठी 4 भाज्या तयार करायच्या आहेत. माझ्या आई वडिलांच्या घरचे सगळे लोक नाश्ता करून येतील, पण जेवण अशा पद्धतीने तयार करा की ते बघतच राहायला हवेत. तेव्हा राधिकाच्या सासूबाई अनिताताई म्हणतात, सुनबाई मी खाण्यापिण्याची अजिबात कमतरता भासू देणार नाही. तू काळजीच करू नकोस. तुझे आई वडील पहिल्यांदा आपल्याकडे येत आहेत. मला सुरुवातीपासूनच पाहुण्यांचे स्वागत करायला आवडते आणि त्यांना चांगले चांगले पदार्थ बनवून खायला घालायला सुद्धा आवडते. मी खूप चांगले जेवण बनवेन. पण सुनबाई मी स्वयंपाकघर सांभाळेन. तू तेवढे वरच्या मजल्यावरील साफसफाईचे काम करून घे, कारण मला दोन्ही कामे करता येणार नाहीत. काय आहे, मी तुम्हाला रात्रीच सांगितलं होतं की मला पार्लरला जायचं आहे. सुनबाई वेगवेगळ्या प्रकारचे खूप खाद्यपदार्थ बनवायचे आहेत, त्यामुळे तू साफसफाई कर आणि मी स्वयंपाकघरात सर्व जेवण बनवते. तू स्वयंपाकघरात अजिबात लक्ष देऊ नकोस अशा अनिताताई त्यांच्या सुनेला राधिकाला सांगतात. त्यावर राधिका म्हणते, आई मला एवढं मोठं घर साफ करता येणार नाही, त्यात मला पार्लरला जायचं आहे. तेव्हा अनिताताई म्हणाल्या, साफसफाई करून तू आज केस कापायला पार्लरला जा. तेव्हा राधिका रागातच म्हणते, जर मी साफसफाई करत राहिले तर मला माझे केस कापता येणार नाहीत आणि मग दुपारपर्यंत सगळे येतील. तोपर्यंत मी घरची कामेच करत राहायची का? तसे तर मी रोज जेवण बनवते. कधीतरी तुम्हाला माझ्यासाठी काम करावे लागते, तर तुम्ही माझ्यावर उपकार करत असल्याचा आवडून मला लाजवू नका. तेव्हा अनिताताईंच्या शेजारी बसलेला अनिताताईंचा मुलगा संकेत म्हणतो, अगं राधिका तू कशी आहेस? तू काय बोलतेस? आई नेहमी तुला स्वयंपाकघरात मदत करते आणि आईचं वय बघ, तिचं वय झालंय हे सगळं करायला. आता तिच्या अंगात तेवढी ताकद आहे का? ती एवढं जेवण बनवून घर कशी साफ करणार? तू जाण्यापूर्वी किमान एक काम तर कर. आईने तुला काम करण्यास किंवा स्वयंपाक करण्यास सक्ती केलेली नाही. तिचे एवढेच म्हणणे आहे की जर तुला सर्व कामे करता येत नसतील तर तू थोडी तरी मदत कर. संकेतचे बोलणे ऐकून राधिका रागावली आणि बडबड करू लागली, हो तू सुद्धा आईपेक्षा कमी नाहीस. तू तर माझी धाकटी सासू होण्याचा प्रयत्न करतो आहेस. लग्नानंतर 4 महिन्यातच मला समजले आहे की तू फक्त तुझ्या आईचेच ऐकतोस आणि नेहमी तुझ्या आईचीच बाजू घेतोस. अरे माझा आनंद तुला पाहावला जात नाही का? तेव्हा अनिताताई म्हणतात, अगं राधिका जरा मोठ्याने बोल. तू काय बोलत आहेस ते मला ऐकू येत नाहीये. तेव्हा राधिका डोळे फिरवत म्हणते, मी फक्त माझ्या खोलीची साफसफाई करते. त्यानंतर आपल्या नवऱ्याला म्हणते, तू तुझ्या आईला सांग की जेवण झाले की घराची साफसफाई करून घ्या. एवढं बोलून झाल्यावर पाय आपटतच झाडू उचलून राधिका आपल्या रूमची साफसफाई करण्यासाठी जाते. साफसफाई करून झाल्यानंतर पटापट तयार होऊन ती पार्लरसाठी निघून जाते. तोपर्यंत संकेत किचनमध्ये आपल्या आईला मदत करण्यासाठी पोहोचला होता. खर तर संकेत अनिताताईंचा एकुलता एक मुलगा होता. अनिताताईंचा नवरा 20 वर्षांपूर्वीच हे जग सोडून निघून गेला होता. तेव्हा संकेत फक्त 6 वर्षांचा होता. संकेतचे बाबा सरकारी नोकर असल्याकारणाने अनिताताईंना पेन्शन मिळत होती. त्या पेन्शनच्या पैशातूनच अनिताताईंनी आपल्या मुलाला शिकवून मोठे केले होते आणि त्यासोबतच चांगले संस्कार सुद्धा त्याच्यावर केले होते. ते मायलेक नेहमीच सोबत असल्याकारणाने त्या दोघा मायलेकांचे एकमेकांबरोबर मैत्रीचे नाते सुद्धा निर्माण झाले होते. त्यामुळे आपल्या जवळच्या मित्राप्रमाणे ते दोघे आपल्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करत असायचे. अनिताताई जेव्हा किचनमध्ये एकट्या काम करत असायच्या तेव्हा लहानपणापासूनच संकेत त्यांना किचनमध्ये जाऊन काही ना काही मदत करत असायचा. कधी लसूण सोलण्यास मदत करायचा, तर कधी इतर कामांमध्ये. अशा प्रकारे तो जास्त वेळ आपल्या आईसोबत किचनमध्ये असल्यामुळे किचनमधील बहुतेक काम तो शिकला होता. त्यामुळे जेव्हा केव्हा त्याला संधी मिळायची तेव्हा तो मोठ्या झाल्यानंतर आपल्या आईसाठी जेवण सुद्धा बनवायचा. जेव्हा त्याची आई आजारी असायची तेव्हा तो आपल्या आईची काळजी तर घ्यायचाच, पण तिच्यासाठी जेवण सुद्धा बनवून तिला खाऊ घालायचा. त्यामुळे संकेतचे आपल्या आईवर खूप जास्त प्रेम होते.
अनिताताईंच्या माहेरी त्यांचे आई वडील, त्यांचे 4 भाऊ आणि त्यांची एकुलती एक बहीण अनिताताई होती. अनिताताईंच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भावांनी त्यांना खूप वेळा समजावले की ताई तू इथे येऊन राहा. संकेत अजून लहान आहे, का उगाचच एकटे कष्ट उचलत आहेस? आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत. तू इकडे आहे, आपण तुझ्या मुलाची योग्य ती काळजी घेऊ. परंतु अनिताताईंनी हा विचार केला की आज माझे आई बाबा आहेत, परंतु जेव्हा माझे आई बाबा हे जग सोडून निघून जातील तेव्हा माझे भाऊ आणि त्यांच्या बायका त्यांच्याबरोबर माहेरी राहणे चांगले वाटणार नाही. म्हणून आपण आपल्या सासरीच राहिलेले बरे. तसेही माझ्या नवऱ्याची पेन्शन मला मिळत आहे, त्यामुळे हातात पैसे सुद्धा येतात. असे असताना सासरीच राहून आपण आपल्या मुलाला चांगले शिक्षण आपण देऊ शकतो. म्हणून त्या आपल्या भावांना म्हणाल्या की मी माझ्या नवऱ्याच्या घरी राहते, मी हे घर सोडून कुठेही येणार नाही. तुम्ही लोक अधूनमधून इकडे येत राहा, जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही सर्व आहातच ना माझ्यासोबत. असे बोलून अनिताताईंनी आपल्या माहेरी कायमचं राहायला जाणं टाळलं होतं. अनिताताईंच्या माहेरी खूप मोठा परिवार होता आणि त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. पण ह्या 20 वर्षांमध्ये अनिताताईंचे आई बाबा सुद्धा हे जग सोडून निघून गेले होते. असे असले तरी सुद्धा त्यांचे भाऊ आणि बहिण्या अनिताताईंची खूप काळजी घेत होत्या. त्यांच्या माहेरच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर अनिताताईंना ते मोठ्या आग्रहाने न चुकता बोलवत असत. आता संकेत किचनमध्ये गेल्यानंतर म्हणतो, आई मी भाजी कापून देतो, तोपर्यंत तू पुऱ्या बनवण्यासाठी पीठ भिजवून घे आणि डाळीला तडका सुद्धा मी मारतो. संकेत किचनमध्ये जात असताना त्यांनी एक स्टूल सुद्धा किचनमध्ये आणला होता. तो अनिताताईंना म्हणाला, आई तू जास्त वेळ उभे राहू नकोस, नाही तर तुझे पाय दुखतील. म्हणून अधूनमधून तू या स्टूलावर बसत जा. आणि आई एवढ्या भाज्या बनवण्याची काय गरज आहे? 2 भाज्या बनव, रायता आणि खीर आहेच जोडीला. अरे बाळा नाही, आता घरात नवीन सुनबाई आली आहे आणि तिच्या माहेरचे लोक आणि तिचे आई बाबा पहिल्यांदाच आपल्याकडे येत आहेत, त्यामुळे 2 भाज्या करणे चांगले वाटत नाही. कमीत कमी 4 भाज्या तरी बनवायला हव्यात. एवढ्या वर्षांनी आपल्या घरात सुनबाईच्या रूपाने कोणीतरी आले आहे आणि तिच्यामुळेच आता आपल्या घरात 4 नातेवाईकांचे येणे जाणे सुरू झाले आहे. मला तर हे सर्व करायला खूप आवडते. हो आई, तुझे म्हणणे अगदी योग्य आहे, परंतु तू तुझ्या तब्येतीचा पण विचार कर. एवढे सर्व काम केल्यानंतर तू आजारी पडशील आणि कालच राधिकाने तुला ही सर्व कामे सांगितली होती, तेव्हाच तू तिला मनाई करायला हवी होतीस ना. सर्व कामाची जबाबदारी तुझ्यावर सोपून ती मात्र पार्लरमध्ये निघून गेली आहे. ती 2 दिवस अगोदरच पार्लरला जाऊ शकत होती ना, तिला आजच जाण्याची काय गरज होती? अरे बाळा, सुनबाई नवीन घरात आली आहे ना, ऍडजस्ट होण्यासाठी थोडा वेळ तर लागणारच. तिला थोडा वेळ दे. आणि आता तिचे वय तरी किती आहे? 20-22 वर्षांची असेल. हळूहळू सर्व गोष्टी घरातील रीतिरिवाज शिकून घेईलच. हो आई, मला सुद्धा तेच म्हणायचे आहे की राधिका आता काही दूध पिणारी मुलगी राहिलेली नाही. ती आता 20-22 वर्षांची झाली आहे. 20-22 वर्षांची मुलगी म्हणजे काही छोटी होत नाही. तू उगाचच तिला छोटी बनवून ठेवली आहेस. 20-22 वर्षाच्या मुलींना तर आपले चांगले वाईट आणि योग्य गोष्ट कोणती, चुकीची गोष्ट कोणती एवढे समजून घेण्याची क्षमता तर नक्कीच असते. तू विनाकारण तिला लहान म्हणून डोक्यावर चढून घेत आहेस. जेव्हा ती तुझ्या डोक्यावर बसेल ना, तेव्हा मला सांगू नकोस की सुनबाई माझे काही ऐकत नाही. मी तुला आताच सांगत आहे की तिला घरातील सर्व काम सांग. घरातील सर्व जबाबदाऱ्या हळूहळू तिच्यावर टाकण्यास सुरुवात कर. काय तो पूर्ण आयुष्य काम करून थकली नाहीस? आता सुनबाई आली आहे तर आरामात राहा आणि जेवढे काम शक्य होईल तेवढेच काम कर. उगा सुनबाई म्हणते म्हणून जबरदस्ती काम करू नकोस. तिला छोटी समजून तिच्या मर्जीप्रमाणे काम करण्यासाठी तू तिची साथ देत आहेस, हे योग्य नाही आई. अरे बाळा, काय एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी नाराज होत आहेस? मी तिला समजावेन. आपल्या मुलाचे म्हणजे संकेत जे बोलणे पूर्ण करत अनिताताई म्हणतात की बघ, बोलता बोलता जेवण कधी तयार झाले काही समजलेच नाही. मग अनिताताई संकेतला म्हणतात, तू हे सर्व जेवण डायनिंग टेबलवर झाकून ठेव, तोपर्यंत मी माझ्या रूमची आणि बाहेरची साफसफाई करून घेते. नाहीतर ते लोक येण्याची वेळ होईल, त्यांच्यासमोर साफसफाई करणे चांगले वाटणार नाही. तेवढ्यातच राधिकाचा फोन येतो.
हॅलो संकेत, आई बाबा आपल्या शहरात पोहोचले आहेत, 10 मिनिटातच ते आपल्या घरी पोहोचतील. त्यामुळे तू लगेचच मला पार्लर मधून नेण्यासाठी ये, कारण ऑटो रिक्षाने आली तर खूप वेळ लागेल. ठीक आहे राधिका, मी तुला घेण्यासाठी पार्लर बाहेर येतो. तू मला तिथेच भेट. राधिका घरी येताच तिच्या माहेरचे सर्व लोकही पोहोचतात. राधिकाचा भाऊ, तिची वहिनी, आई बाबा आणि सोबतच काका काकी सुद्धा आले होते. सर्व लोक मोठ्या प्रेमाने राधिकाला भेटतात आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसतात. तेव्हा अनिता ताईंना समजते की आपल्या सुनेच्या माहेरचे लोक आले आहेत. तेव्हा त्या मोठ्या आनंदाने त्यांना भेटण्यासाठी हॉलमध्ये येतात. अनिता ताई जेव्हा येऊन सोफ्यावर बसतात तेव्हा लगेचच राधिका म्हणते, आई सर्वांसाठी पाणी घेऊन या. सर्व लोक एवढ्या दूरवरून आले आहेत त्यामुळे ते अगोदर चहा पितील, मग थोड्या वेळाने जेवण करतील. ठीक आहे सुनबाई, मी सर्वांसाठी पाणी घेऊन येते आणि चहा ठेवते. एवढे बोलून अनिता ताई किचनमध्ये गेल्या. त्यांनी सर्वांसाठी चहा ठेवला आणि मग सर्वांना पाणी देण्यासाठी हॉलमध्ये आल्या. तेव्हा राधिकाच्या आई वडिलांनी एका प्लेटमध्ये काही शगुन वस्तू ठेवल्या होत्या. त्या वस्तूंनी भरलेली प्लेट अनिता ताईंच्या हातात देत ते म्हणाले, सोयरीन बाई, आमच्या लहान मुलाचे लग्न आहे, तुम्ही सर्वांनी लग्नाला यावे. हो हो, आम्ही सगळे लग्नाला नक्की येऊ. तेव्हा राधिका म्हणते, आई तुम्हाला माहित आहे का, माझ्या भावाचे लग्न खूप मोठ्या खानदानातील मुली बरोबर ठरले आहे. ते खूप पैसेवाले लोक आहेत. 4 गाड्या आहेत त्यांच्याकडे. तसे तर माझ्या भावासाठी मोठमोठ्या घरातील मुली सांगून येत होत्या. एक तर आमदाराची मुलगी माझ्या भावासाठी सांगून आली होती. पण काय करणार, ही मुलगी माझ्या भावाला आवडली त्यामुळे ह्या मुली बरोबर नाते पक्के करण्यात आले. नाहीतर ते आमदार त्यांच्या मुलीचे माझ्या भावाबरोबर लग्न करून देण्यासाठी 50 लाख रुपये देण्यासाठी तयार झाले होते. तेव्हा हसतच अनिताताई म्हणाल्या, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण सुनबाई मुलगी नेहमी मुलाच्या पसंतीची असायला हवी. आता बघ ना, तुला सुद्धा माझ्या मुलाने पसंत केली होती. माझ्या मुलाची निवड किती चांगली आहे. हो मी आहेच, किती सुंदर. राधिका अगदी तोऱ्यातच म्हणते, आई आता इथे बसून गप्पाच मारत राहणार आहात की किचनमध्ये जाऊन जेवण वाढायला घेणार आहात? सर्वांच्या जेवणाची वेळ झाली आहे. राधिका, सर्व जेवण तर डायनिंग टेबलवर ठेवले आहे, फक्त थोडे गरम असे. राधिकाकडे पाहत संकेत म्हणतो. तेव्हा राधिका म्हणते, हो हो संकेत, मला माहीत आहे, सर्व जेवण डायनिंग टेबलवर ठेवले आहे. तसे आजचे पूर्ण जेवण मीच तर बनवले आहे, फक्त ते गरम करण्यासाठी आईंना सांगत आहे. आई एवढे सुद्धा करू शकणार नाहीत का? राधिकाचे असे बोलणे ऐकून अनिताताई आणि संकेत, त्यांच्यासोबतच तिचा दादा आणि वहिनी हैराण होतात. मग तिच्या दादा म्हणतो, राधिकाने सर्व जेवण बनवले, हे कसे शक्य आहे? कारण 4 महिन्यांपूर्वी माहेरी असताना ती कधी किचनमध्ये ढुंकून सुद्धा पाहत नव्हती. फक्त स्वतःच्या रूममध्ये बसून ऑर्डर करत असायची. घरातील कोणतेच काम हिला येत नाही. जर एखाद्या वेळेस घरात 4 पाहुणे आले तर काही मदतीची गरज लागली तरी सुद्धा राधिका हिच्या रूम मधून बाहेर पडायची नाही. सासरी आल्याबरोबर एकदम ही सर्व काम करायला शिकली, हे कसे शक्य आहे? तेवढ्यातच राधिकाची वहिनी ते आणि किचनमध्ये जाऊन अनिता ताईंची मदत करू लागते. सर्व लोक जेवत असताना राधिका अशी पाहत असते की जणू काही सर्व जेवण तिनेच बनवले आहे आणि तिला सर्वांना हे दाखवायचे असते की बघा मी माझ्या सासरी किती काम करते. पण जेवताना सुद्धा राधिकाचा दादा राधिकाला चिडवत असतो की राधिका, वाटत तर नाही की एवढे स्वादिष्ट जेवण तू तुझ्या हाताने बनवले असशील. जर कधी तुला चहा बनवायला सांगितली तर पूर्ण अर्धा तास 1 कप चहा बनवण्यासाठी घालवत असायची. मग आता एवढे सर्व पदार्थ तू तुझ्या हाताने बनवलेस. एवढे बोलून तिचा दादा हसू लागला. तेव्हा बाजूलाच बसलेला संकेत म्हणतो, मेहुणे साहेब, एवढे स्वादिष्ट जेवण तर माझे आईच बनवू शकते. फक्त राधिकाने हे जेवण बनवण्यासाठी मदत केली आहे. पण काही हरकत नाही, राधिकाने माहेरी कधी काम केले नसेल, जेवण बनवले नसेल, परंतु माझी आई हळूहळू तिला सर्व काम करायला शिकवेल. भले तिने माहेरी काही केले नसेल, परंतु आता ती सासरी आल्यानंतर सर्व काही शिकून घेईल. ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. बरोबर ना राधिका, मी बरोबर बोलत आहे ना? संकेतचे हे बोलणे ऐकून राधिकाचे आई बाबा सुद्धा खुश होतात की चला, आपला जावई किती चांगला आहे. आपल्या मुलीला भलेही काम येत नाही, परंतु आपल्या जावयाचा आपल्या मुलीवर विश्वास आहे. ती हळूहळू सर्व गोष्टी शिकून घेईल.
राधिकाला या गोष्टीचा खूप राग येतो. ती फुसफुसत संकेत जवळ जाते आणि म्हणते, तुला काय गरज होती आताच हे सर्व बोलण्याची? थोडा वेळ तू शांत बसू शकत नाहीस का? त्यावर संकेत म्हणतो, मी काय चुकीचे बोललो आहे? जे खरे आहे तेच तर बोललो आहे, त्यामध्ये चूक असे काय आहे? तेवढ्यातच राधिकाची वहिनी अनिता ताईंना म्हणते, आई तुम्ही पण जेवणाच्या टेबलवर बसा. तुम्ही सर्वांसोबत जेवून घ्या. मी सर्वांना जेवण वाढते. पण अनिताताई जेवण्यास तयार होत नाहीत. तेव्हा राधिकाची वहिनी अनिताताईंचा हात धरून त्यांना जेवायला बसवते. मग राधिकाची वहिनी आणि राधिका सर्वांना जेवण वाढतात. सर्वांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण जायला निघतात. हळूहळू वेळ कशी निघून गेली कोणालाच काही समजले नाही. आता राधिका सुद्धा आपल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागली. आपल्या भावाच्या लग्नाला जाण्यासाठी राधिका खूप सारी शॉपिंग करत होती. अशातच एक दिवस ती अनिता ताईंना म्हणते, आई तुम्हाला माहीत आहे का, माझी आई होणाऱ्या सुनेसाठी खूप सारे दागिने बनवत आहे. अगदी डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत ती तिच्या सुनेसाठी सोने बनवत आहे. तिच्या होणाऱ्या सुनेसाठी ती खूप पैसे खर्च करत आहे. आपली आई तिच्या सुनेसाठी हे शब्द ऐकता संकेतला राग येतो. तो म्हणतो, मग त्यात काय झाले? सर्वजण आपल्या होणाऱ्या सुनेसाठी दागिने बनवत असतात. तुझ्याकडे तरी कोणत्या गोष्टीची कमी आहे? म्हणून तू या गोष्टी माझ्या आईला ऐकवत आहेस. तुझ्या लग्नामध्ये सुद्धा आम्ही तुझ्यासाठी सर्व काही बनवले आहे. एवढेच नाही तर सर्व गोष्टी तुझ्या आवडीच्या आणि तुझ्या पसंतीनुसारच खरेदी केल्या होत्या. दागिन्यांपासून कपड्यांपर्यंत सर्वच. आज तू या सर्व गोष्टी का करत आहेस? ह्या गोष्टी करण्यामागे तुझा काय हेतू आहे? थोडा विचार करून गोष्टी बोलत जा. राधिका तू तुझ्या माहेरी विषयी नेहमी बोलत असतेस, पण ह्या घरात जे काही आहे ते सर्व तुझेच आहे ना? एवढे सर्व काही असून सुद्धा तू तुझ्या भावाच्या लग्नासाठी पुन्हा एकदा एवढी शॉपिंग केली आहेस. तरी सुद्धा मी आणि आई तुला काहीच बोललो नाही. तरी सुद्धा तू माझ्या आईला ऐकवत राहतेस. ही तुझी चांगली सवय नाही आहे. तुझी ही सवय बदल. संकेतच्या ह्या बोलण्यावर राधिका जवळ कोणत्याही उत्तर नव्हते. खरं तर राधिकाचा चेहरा रागाने लालगुंद झाला होता. पण आईचा फोन आला आहे अशा बहाणा करून राधिका तिथून तिच्या रूममध्ये निघून गेली. आज अनिताताई आपल्या मुलाला काहीच बोलल्या नाहीत, कारण त्यांना सुद्धा वाटत होते की आपला मुलगा जे बोलत आहे ते योग्यच बोलत आहे. ठीक आहे, आता काही छोटी मुलगी राहिलेली नाही, कारण राधिका त्यांच्या बोलण्यावर नेहमीच उलट बोलून त्यांची बेइज्जती करत होती. राधिकाला तिच्या आई वडिलांचा मान सन्मान हवा असतो, परंतु ती आपल्या आईचा मान राखत नाही. संकेतचे हे बोलणे अनिता ताईंना सुद्धा पटू लागले होते, कारण अनिता ताईंचा मान सन्मान तर दूरच, पण संधी मिळताच राधिका त्यांचा अपमान करत असायची. संकेतला वाटायचे की माझी आई माझ्या बायकोसाठी कोणत्याच गोष्टीची कमी ठेवत नाही. स्वतः मुलाने आपल्या आईला समजावून सुद्धा तिने कधीच आपल्या मुलाचे ऐकले नाही. उलट तिने आपल्या सुनेचे लाडच केले. पण राधिकाला ही गोष्ट समजतच नव्हती. दुसऱ्या दिवशी राधिका आपल्या भावाच्या लग्नासाठी तयार झाली. तेव्हा ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई माझ्या भावाच्या लग्नाला खूप श्रीमंत लोक येतील आणि शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये त्याचे लग्न आहे, त्यामुळे तुम्ही येताना थोड्या नीट या. कोणतीही साधी आणि स्वस्त साडी नेसून येऊ नका, नाहीतर माझे नाक कापले जाईल. एकदा तुम्ही माझ्या माहेरी या, मग तुम्हाला दाखवते की माझ्या माहेरचे लोक किती श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे किती पैसा आहे. आता अनिताताई सुद्धा हैराण राहू लागल्या होत्या, कारण यांची सून त्यांच्या गप्प राहण्याचा फायदा उचलत होती आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत होती. राधिका ही गोष्ट पाहत नव्हती की तिच्या सासूबाई तिचे किती लाड करून तिच्यावर प्रेम करतात. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्या स्वतः प्रयत्न करतात. त्या आपल्याला त्यांच्या मुलीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट राधिकाला दिसतच नव्हती, कारण अनिताताईंना नेहमीच वाटायचे की माझे कुटुंब छोटे आहे, एकच मुलगा आहे आणि एकच सून आहे, त्यामुळे मी त्या दोघांवर सारखेच प्रेम करेन. भले ती माझी सून असेल, परंतु ती मला माझ्या मुलीप्रमाणेच आहे. पण अनिताताईंची सून राधिका नेहमीच तिच्या माहेरचे गुणगान गाण्यामध्ये व्यस्त असायची. तेव्हा अनिताताईंना वाटायचे की आपल्या सूनबाईमध्ये कधी समज येईल आणि तिला या सर्व गोष्टी समजतील आणि ती माझा मनापासून स्वीकार करेल. आता राधिका तिच्या माहेरी भावाच्या लग्नाला निघून गेली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी संकेत अनिताताईंना म्हणतो, आई मला राधिकाचा फोन आला होता, तिकडे तिला माझी गरज आहे.
त्यामुळे मी तिकडे जात आहे, परंतु लग्नाच्या दिवशी सकाळी मी तुला घेण्यासाठी येईल. तू तयार राहा, ठीक आहे बाळा. लग्नाच्या घरात खूप सारी कामे असतात, तू जाऊन त्यांना थोडीफार मदत कर. तिकडे गेल्यानंतर राधिका संकेतला कामामध्ये एवढी व्यस्त करते की संकेतला लग्नाच्या दिवशी सकाळी आपल्या आईला आणायला जाण्यासाठी वेळच मिळत नाही. दुपारी 12 वाजता सर्व कामातून मोकळा झाल्यानंतर संकेत राधिकाला म्हणतो की मी आता आईला आणण्यासाठी जात आहे. तेव्हा राधिका म्हणते की आईंना घेण्यासाठी जाण्याची काय गरज आहे? स्वतः इथपर्यंत येऊ शकत नाहीत का? तुम्ही माझ्या भावाच्या लग्नात मदत करण्यासाठी आला आहात, त्यामुळे तुम्ही कुठेही न जाता लग्नाच्या तयारीमध्ये लक्ष घाला. आता काय त्या छोट्या आहेत का? त्यांना आणायला जात आहात ते? तेव्हा संकेत म्हणतो राधिका तू काय बोलत आहेस? घरामध्ये 2 कार आहेत आणि माझी आई बसने धक्के खाती येईल. फक्त 1 तासाचा तर रस्ता आहे. मी लगेच जातो आणि आईला घेऊन पटकन येतो. पण तेवढ्यातच राधिकाची आई घाबरलेल्या स्थितीत त्यांच्या रूममध्ये येते आणि संकेतला म्हणते, जावई बापू, नवरदेवासाठी आणलेली शेरवानी थोडी मोठी होत आहे, त्यामुळे तुम्ही पटकन जाऊन ती बदलून घेऊन आला तर बरे होईल. आता राधिकाचा मोठा भाऊ आणि तिचे बाबा दुसऱ्या कामासाठी घराबाहेर पडले आहेत, त्यामुळे हे काम तुम्ही केले तर बरे होईल. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर संकेत लगेचच त्यांच्या हातातून नवरदेवाची शेरवानी घेतो आणि ती बदलण्यासाठी बाजारात जातो. जसा संकेत घरातून बाहेर पडतो तेव्हा राधिका लगेचच आपल्या सासूबाईंना फोन करते आणि म्हणते, आई संकेत कामामध्ये खूपच व्यस्त आहे, त्यामुळे तो तुम्हाला नेण्यासाठी येऊ शकत नाही. तुम्ही एक काम करा, बसने या. राधिकाच्या फोन नंतर अनिताताई 1-2दा संकेतला फोन करण्याचा प्रयत्न करतात, पण नेहमी संकेतचा फोन व्यस्त येत होता. म्हणून अनिताताई कोणताही विचार न करता बस पकडून आपल्या सुनेच्या माहेरी पोहोचतात. तेव्हा पूर्ण घर पाहुण्यांनी भरले होते. आपल्या सासूबाईंना पाहून राधिका सर्वांना म्हणते, ह्या बघा माझ्या सासूबाई आल्या. बसा सासूबाई, बसने आल्यामुळे तुम्हाला थकायला झाले असेल, पण मी तर बसमध्ये येण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मला तर नेहमीच कारने येण्या जाण्याची सवय आहे. तुम्ही या आणि बसा. अनिताताईंना आपल्या सुनेचे असे बोलणे काहीच समजत नव्हते की त्यांची सून त्यांची प्रशंसा करत आहे की आता सुद्धा ती त्यांना कमी लेखत आहे. राधिकाचे असे बोलणे अनिताताईंना आवडले नाही. संकेत सुद्धा राधिकाचे हे बोलणे ऐकतो आणि तो आईजवळ जातो आणि त्याच्या आईला म्हणजेच अनिताताईंना म्हणतो, आई तुला बसने येण्याची काय गरज होती? मी तुला घ्यायला येणारच होतो ना. अरे संकेत, मी तुला 2-3 वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु नेहमीच तुझा फोन व्यस्त येत होता. तेवढ्यातच राधिका म्हणाली, मी आईंना फोन करून सांगितले होते की तू कामात व्यस्त आहेस, त्यामुळे तुम्ही बसने या. ते तुम्हाला नेण्यासाठी येऊ शकत नाही. जर तुम्हाला जायला वेळच मिळाला नसता तर आई लग्नाला पोहोचू शकल्या नसत्या. तेव्हा अनिताताई म्हणतात, मी आता पोहोचलो आहे ना, उगाचच चर्चा नको. मग अनिताताई आपल्या सुनेला राधिकाला बोलावून दुसऱ्या रूममध्ये नेतात आणि राधिकाला म्हणतात, बाळा तू तुझा मोठा हार आणायला विसरली होतीस. हा घे तुझा हार, तुझ्या गळ्यात घाल. तू एवढ्या दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहेस. हार घातल्यानंतर तुझी सुंदरता अजूनच वाढेल. तेव्हा राधिका मोठ्याने म्हणते, आई तुम्ही कोणत्या मोठ्या हाराविषयी बोलत आहात? माझ्या होणाऱ्या बहिणीला किती मोठा हार केला आहे हे बघा. असे म्हणत राधिका आपल्या मोबाईलमधील फोटो अनिताताईंना दाखवते. हा बघा हार, आणि ह्या 4 बांगड्या माझ्या नवीन बहिणीला बनवल्या आहेत. राधिकाचे असे बोलणे ऐकून बाकीचे लोक अनिताताईकडे पाहून लागतात. खरं तर अनिताताई किती प्रेमाने आपल्या सुनेसाठी हार घेऊन आल्या होत्या, पण त्यांच्या सुनेने तर सर्वांसमोर त्यांना एकदम छोट्या बनवल्या होत्या. त्यामुळे अनिताताईंच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या आईचा असा अपमान होताना पाहू संकेतला सुद्धा आपल्या बायकोचा खूप राग आला, परंतु आपल्या बायकोच्या माहेरी आपल्या बायकोचा अपमान त्याला करायचा नव्हता, म्हणून संकेत त्यावेळी शांत राहिला. पण गुपचूप तो आपल्या आईला घेऊन लग्न अर्धवट सोडून घरी निघून आला. अनिताताईंनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु संकेतने त्यांचे काहीच ऐकले नाही. आई आता खूप झाले, तूच काहीच ऐकू नको. राधिका नेहमीच तुला टोमणे म्हणते, परंतु तू तिला काहीच बोलत नाहीस. एवढ्यातच राधिकाचा संकेतला फोन येतो आणि ती म्हणते, संकेत तू कुठे आहेस? राधिकाचा घाबरलेला आवाज ऐकून संकेत म्हणतो, काय झाले राधिका? त्यावर राधिका म्हणते, अहो खूप मोठी गडबड झाली आहे.
जे दागिने माझ्या आईने तिच्या नवीन सुनेसाठी बनवले होते ते दागिने बाबा दुकानातून घेऊन येत होते. पण रस्त्यामध्ये 2 चोर आले आणि त्यांनी बाबांना बंदूक दाखवून बाबांकडून सर्व दागिने हिसकावून घेतले. त्यांनी बाबांना धक्का दिला म्हणून बाबा खाली पडले. त्यांना थोडा मार सुद्धा लागला आहे. आता वरात निघण्याची वेळ झाली आहे. दागिने अजून पोचलेले नाहीत. आता काय करायचे कोणालाच काही समजत नाही. मला तर खूपच टेन्शन आले आहे. दागिन्यांविना जर वरात निघाली तर माझ्या आई बाबांचे नाक कापले जाईल. संकेतला राधिकाचा अगोदरच राग आला होता आणि आता तर त्याला राधिकाला धडा शिकवण्यासाठी संधीच मिळाली होती. म्हणून संकेत रागातच म्हणाला, मग मी काय करू? ते तुझे आई बाबा आहेत. त्यांची इज्जत जात असेल, त्यांचे नाक कापले जात असेल तर मी काय करणार? मी तर माझ्या आईला घेऊन घरी आलो आहे. तेव्हा राधिका म्हणाली, संकेत तू काय बोलत आहेस? माझे आई बाबा आणि त्यांची इज्जत त्याविषयी तुला काहीच वाटत नाही. हे तर तुला त्यांच्या मुलापेक्षा जास्त जवळ करतात. पण तू तर लग्न सुद्धा पूर्ण न करता निघून गेलास. त्यावर संकेत म्हणाला, राधिका तू अगदी बरोबर बोलत आहेस. तुझे आई बाबा जर मला मुलगा समजत असतील, माझ्यावर त्यांच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करत असतील, तर माझी आई सुद्धा तुला मुलगी मानते. ती मुलीप्रमाणे तुझ्यावर प्रेम करते. पण तू तिची मुलगी न बनता सतत तिचा अपमान करत असतेस. आज सुद्धा तू माझ्या आईचा 2 वेळा अपमान केला आहेस. माझी आई तुझे सारखे सारखे अपमान सहन करण्यासाठी बनलेली नाही. जर तू माझ्या आईचा सन्मान करत नाहीस तर तुला तिचा अपमान करण्याचा सुद्धा हक्क नाही. संकेतचे बोलणे ऐकून राधिका रडू लागते आणि म्हणते, अरे संकेत, आता वेळ कोणती आली आहे आणि तू मला 4 गोष्टी ऐकवत आहेस. मला तर वाटले होते की अशा परिस्थितीमध्ये तू माझी साथ देशील. तेव्हा संकेत म्हणाला, मी तर नेहमीच तुझी साथ दिली आहे. पण तू कामच असे करतेस की मला तुझा खूप राग येतो. नेहमीच तू चुकीच्या गोष्टी करत असतेस. खरं तर तुझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नाही व जे काही आहे ते तुझ्या एकटीच आहे, तरी तू माझ्या आईला 4 गोष्टी ऐकवून तिचा अपमान करत असतेस. तेव्हा अनिताताई संकेतकडून फोन हिसकावून घेतात आणि म्हणतात, सोनबाई तू रडू नकोस, तू अगोदर शांत हो. तेव्हा राधिका आपल्या सासूबाईंना म्हणते, आई माझ्या आई बाबांकडे आता एवढे पैसे नाही आहेत की ते लगेच दुसरे दागिने खरेदी करू शकतील. त्यांच्याकडे जेवढे काही पैसे होते ते सर्व पैसे आता लग्नामध्ये खर्च झाले आहेत. म्हणून मी विचार करते की माझे दागिने आहेत ते मी माझ्या भावाच्या बायकोला देऊ का? 4 दिवसानंतर ते दागिने आपल्याला परत मिळतील. कमीत कमी आता माझ्या आई बाबांची इज्जत तर वाचेल. नंतर त्यांच्याकडे पैसे येतील तेव्हा ते आपल्या सुनेला नवीन दागिने बनवून देतील. फोन स्पीकरवर असल्यामुळे संकेत म्हणाला, राधिका तुझ्याकडे कोणते दागिने आहेत? तू तर नेहमीच म्हणत असायची की माझ्याकडे खूप कमी दागिने आहेत. माझ्याकडे खूपच छोटे छोटे दागिने आहेत. असे छोटे दागिने देऊन आई बाबांची इज्जत वाचली जाईल का? छोटे दागिने पाहून तर मुलीकडचे लोक तुम्हालाच ऐकवतील. त्यामुळे तू तुझे दागिने देऊ नकोस. तुझे दागिने जर तू दिलेस तर तू काय घालशील? यावर राधिका म्हणते, तुम्ही माझी चिंता करू नका, मी आर्टिफिशियल दागिने घालेन. पण कमीत कमी माझ्या आई बाबांची इज्जत तर वाचेल. अरे वा, तुला तर तुझ्या आई बाबांच्या इज्जतीची खूपच काळजी आहे. त्यांची इज्जत वाचवण्यासाठी तू आर्टिफिशियल दागिने घालण्यासाठी सुद्धा तयार आहेस. माझ्या आईने तुला खऱ्या सोन्याचे दागिने दिले तरी सुद्धा तू तिला 4 गोष्टी ऐकवल्यास. एवढे बोलून संकेतने फोन ठेवून दिला. आज राधिकाला जाणीव झाली होती की ती आपल्या सासूबाईंसोबत जे काही वागत होती ते चांगले नव्हते. राधिकाच्या नवऱ्याने नेहमीच तिच्या आई बाबांचा मान सन्मान ठेवला होता. त्यामुळे आज राधिकाला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. ती जोर जोरात रडू लागली. कारण तिला वाटू लागते, जर आपण आपल्या सासूबाईंचा मान सन्मान ठेवला असता तर कदाचित आजचा दिवस पाहायला मिळाला नसता. थोड्याच वेळात बाहेर हालचाली चालू होतात. संकेत अनिताताई घेऊन राधिकाच्या बाबांबरोबर काहीतर बोलत असतो. हे पाहून राधिकाला वाटते की नक्कीच कोणती तरी चांगली गोष्ट आहे. कारण तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरचे सर्व टेन्शन गायब झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. जेव्हा राधिकाचे बाबा घरात येतात तेव्हा म्हणतात, खरंच माझा जावई खूप चांगला आहे. त्यांनी सर्व दागिने आपल्या नवीन सुनबाईला घालण्यास सांगितले आहेत. सोबतच अनिताताई सुद्धा स्वतःच्या गळ्यातील दागिने काढून राधिकाच्या गळ्यात घालत म्हणतात,
माझ्या सुनेने असे आर्टिफिशियल दागिने घातलेले मला चालणार नाहीत. माझे आता वय झाले आहे, मला कोण पाहणार आहे? तुझ्या भावाचे लग्न आहे, त्यामुळे तुला नटून सजून राहिलाच हवे. संकेत परत तर राधिकाच्या घरी आला होता, परंतु त्याने राधिका बरोबर बोलणे केले नव्हते. लग्नाचे सर्व विधी होईपर्यंत त्याने राधिका बरोबर अबोलाच धरला होता. पण राधिकाच्या मनात आपल्या सासूविषयी वेगळेच भाव निर्माण झाले होते. लग्न पूर्ण झाल्यानंतर राधिका आपल्या सासूबाई बरोबर बोलण्याची संधी शोधत होती, पण तिला संधी मिळत नव्हती. लग्न झाल्यानंतर जेव्हा अनिताताई जायला निघाल्या, तेव्हा सर्वांसमोर राधिका अनिताताईंचा हात पकडून त्यांची माफी मागू लागते आणि म्हणते, आई मला माफ करा. माहित नाही मी तुमचा किती वेळा अपमान केला असेल. जेव्हा मला त्या गोष्टींची आठवण होते तेव्हा माझीच मला लाज वाटू लागते. पण तुम्ही नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवत आला आहात, तरी सुद्धा मी मूर्खपणा करत होती. आता मी स्वतः माझ्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला माझी सासू म्हणून नाही तर आई बनवण्यासाठी प्रयत्न करेन. खरं तर मी खूपच नशीबवान आहे की मला तुमच्यासारखी सासू मिळाली आहे. तेव्हा अनिताताई आपल्या सुनेला माफ करतात. जेव्हा ही गोष्ट संकेतला समजते की आपल्या बायकोने आपल्या आईची माफी मागितली आहे, तेव्हा त्याला खूप आनंद होतो. हळूहळू आता राधिकाच्या स्वभावामध्ये बदल होतो, त्यामुळे ती आता हळूहळू आपल्या सासूबाईंचा मान सन्मान करू लागते. त्यासोबतच हळूहळू घरातील कामे सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करते. खरं तर ही गोष्ट गरजेची नाही की लग्ना अगोदर प्रत्येक मुलीने घरातील काम शिकायला हवे. खूप साऱ्या मुली अशा असतात की त्यांना घरातील जबाबदाऱ्यांची जाणीव नसते, परंतु लग्न झाल्यानंतर अशा मुली सासरी गेल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतात आणि ती जबाबदारी पडण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्या मुली आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्यांच्या संसारामध्ये अडथळा निर्माण होतो. मुलींबरोबर त्यांच्या आई बाबांची सुद्धा जबाबदारी असते की लग्न हा काही छोटा मोठा शब्द नाही. लग्न म्हणजेच जबाबदारी, जी योग्य रीतीने पार पाडावी लागते. जबाबदारी ही हळूहळू योग्य रीतीने पार पाडली तर आयुष्य सुखमय होऊन जाते. चुकी तर प्रत्येकाकडूनच होत असते, पण अशा चुकांमध्ये सुधार आणून आपण आपले आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करून आनंदी जीवन जगायला शिकायला हवे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.